मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर आणि आपण पसायदान आणि आपला व्यवसाय या दोन्ही गोष्टी कशा सांगड घालता येईल याच्याविषयी आपण ही व्हिडिओ सिरीज करत आहोत. काल आपण पाहिलं की आता विश्वात्मक देवेमध्ये आता हा शब्द का आला. आज मला अजून एक शब्द इंटरेस्टिंग वाटला त्यामध्ये किंवा त्यामध्ये माझं लक्ष खूप जास्त केंद्रित झालं, तो म्हणजे विश्वात्मक. की ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी काही मागणी केली ती विश्वात्मक का केली असेल. ही विश्वात्मक असणारी मागणी करण्यामागे ज्ञानेश्वर माऊलींचा काय उद्देश असेल. तुम्ही विचार करा की आज आपण एक विश्वात्मक गोष्टीला तोंड देत आहोत किंवा जागतिक लेवलला ज्या काही घटना घडत असतात चांगल्या वाईट, त्याचा प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्यावर असतो. त्यामुळे आपण जे काही करणार आहोत ते जर विश्वात्मक नसेल, त्या लेवलचं नसेल, तर आपण ग्रो कसे होणार आहोत. म्हणजे युक्रेन रशियाचा वॉर होत आहे, आपल्याला त्याचा फटका आहेच आहे ना, काही ना काहीतरी परिणाम आपल्यावर पण आहेच आहे. किंवा गाझापट्टीवर जे काही युद्ध चालू आहे त्याचा परिणाम आपल्यावर आहेच आहे. आपल्याकडेही मोर्चे निघतात, आपल्याकडेही लोक डिस्टर्ब असतात. सो विश्वात्मक असल्याशिवाय एखादी गोष्ट जोपर्यंत विश्वात्मक एवढ्या व्यापक लेवलला आपण जर पाहिली नाही तर आपला बिझनेस ग्रो कसा होईल मित्रांनो. मग मला लक्षात आलं की ज्या ज्या लोकांनी हे विश्वात्मक काम केलेलं आहे त्या लोकांचे आज बिझनेस जागतिक लेवलला आहेत. मे बी टाटा असतील, अंबानीज असतील, भारतीय जे ब्रँड्स जगभरात जाऊन पोहोचलेले आहेत. किंवा 1952 साली जी चळवळ सुरू झाली होती रे क्रॉक या माणसाने आणलेली, ज्याच्या 38,000 ब्रँचेस आहेत, मॅकडोनल्ड्स म्हणून आपण ओळखतो, विश्वात्मक आहे. किंवा बिल गेट्स असतील, प्रत्येकाच्या कॉम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये पोचलेलं विश्वात्मक आहे हा एक बिझनेस. सगळे जागतिक लेवलचे ब्रँड्स आज विश्वात्मक झालेले आहेत. त्यांनी विश्वाला एकत्र केलेलं आहे. आपला व्यवसायसुद्धा मित्रांनो जोपर्यंत विश्वात्मक होणार नाही, विश्वापर्यंत सगळ्या विश्वाचा विचार करून आपण डिझाईन करणार नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने बिझनेसमधून पैसे नाही कमवू शकणार. ते दिवस गेले. आता आमची कुठेही शाखा नाही, हे मिळण्याचे हेच सर्वोत्तम ठिकाण, एकमेव ठिकाण वगैरे वगैरे हे दिवस गेले. इनफॅक्ट आपण आता बिझनेसच असे निर्माण करायला हवेत की जे कुठेही कोणीही करू शकलं पाहिजे आणि इझी असले पाहिजे. तुमचा व्यवसाय तेव्हाच सक्सेसफुल होईल ज्यावेळेस तो एका वैश्विक लेवलला जाईल आणि कोणीही तुमचा व्यवसाय तुमच्या बिहाफवर करू शकेल त्याच लेवलला, ज्या लेवलला तुम्हाला तो करायचा. त्यामुळे आत्ता आपल्याला हा विश्वात्मक विचार करून बिझनेस करावा लागणार आहे. जरी 13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी मागणी केली असली तरी ती कदाचित आजच्या आपल्या प्रत्येक बिझनेसमधली समजून घेण्याची गरज आहे. तुमचा प्रॉडक्ट जो आहे तो तुम्हाला बनवत असताना, तुमच्या सर्व्हिसेस तुम्हाला बनवत असताना त्या एका विश्वात्मक लेवलला, वैश्विक लेवलला कशा जातील हे बघायला लागतं. आणि त्यानंतरचा शब्द पण मला आवडला, वाग्यज्ञ तोषावे. वाग्यज्ञ, मला असं वाटतं की आजच्या डेटला वाग्यज्ञ म्हणजे काय. वाग्यज्ञ म्हणजे जे आपण म्हणूया की ज्याच्यामध्ये चर्चा होईल, बोललं जाईल. ह्या 9,000 ओव्या ज्या आहेत ना, हा वाग्यज्ञ. आपण आपल्या बिझनेसची किती चर्चा घडवून आणतो, त्याच्याविषयी किती चर्चा होते, किती लोक त्याविषयी वाग्यज्ञ करतील, किती लोक त्याविषयी बोलायला लागतील, किती लोक त्याविषयी चर्चा करायला लागतील, त्यावर आपला बिझनेस ग्रो होईल. म्हणजे जाहिरातीचं किती महत्त्व हे आपल्याला लक्षात यायला हवं. मित्रांनो, माझ्या 20 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये मला एक लक्षात आलं की बऱ्याच लोकांना मार्केटिंगशी काही देणं घेणंच नाही आहे, त्यांना फक्त सेल्सशी देणं घेणं. पण मार्केटिंग हा वाग्यज्ञ आहे. त्याविषयी सतत तुम्हाला चर्चा घडवून आणावी लागेल, तुम्हाला मार्केटमध्ये राहावं लागेल. तुम्हाला ते संतूर ऐकल्या जसं आपल्याला लक्षात येतं की एक साबण आहे आणि ते मम्मी नावाची ॲडव्हर्टाईज बघायला मिळते. बरेच जण संतूर वापरत पण नसतील, पण हे त्यांना माहिती आहे सगळ्यांना, कारण त्याचा वाग्यज्ञ तेवढ्या लेवलला पोचलेला आहे, त्याची चर्चा त्या लेवलला पोचलेली. हा जो 9,000 ओव्यांचा प्रपंच ज्ञानेश्वर माऊलींनी मांडला होता, तो एक वाग्यज्ञ ज्या लेवलला त्यांनी पोचवला, आजही लोक त्याविषयी बोलत आहेत, आजही लोक त्याविषयी चर्चा करत आहेत. हेच मॉडेल रामदेव बाबांनी वापरलं. त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना व्यायाम कसा करायचा हे सांगितलं. तिथे पतंजलीची चर्चा नाही केली, पण पतंजली उभं राहिलं त्यामुळे, कारण लोकांचा विश्वास त्या गावोगावी फिरणाऱ्या रामदेव बाबांनी जो व्यायाम करायला लावला तिथून उभं राहिला. दोन गोष्टी वेगळ्या असल्या तरी परिणाम हा एकत्र साधला जातो. या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपला बिझनेस उभा करायचा मित्रांनो. उद्या परत आपण पुढे जाऊन बघूया.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या असंख्य मित्रांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.